EMI टार्गेट किंवा अल्टरनेटिंग करंट दिला होता तुम्हाला मी. टार्गेट क्रिटिकल थिंकिंगचे क्वेश्चन्स, डाऊट्स. एकूण 30 क्वेश्चन्स आहेत आणि तुम्ही विचारलेल्या डाऊट्सची संख्या पण 30 आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स विचारलेले आहेत तो सगळ्यांचे मिळून. ठीक आहे, पण होप ज्यांना तुम्ही सगळे हे डाऊट्स स्वतः आपल्याला ट्राय करून विचारताय तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. ठीक आहे, लेट अस बिगिन फ्रॉम फर्स्ट. एकूण सगळेच क्वेश्चन मला करायचे. आय विल बी फास्ट. 46. द जनरल इक्वेशन फॉर द instantaneous EMF ऑफ अ जनरेटर ऑफ फ्रिक्वेन्सी दिस whose पीक वोल्टेज. अरे प्रॉब्लेम काय, इंस्टंटेनियस EMF ना ओमेगा किती आहे, 2πf फ्रिक्वेन्सी म्हणजे 100π म्हणजे V काय झाला किंवा E म्हणतात त्याला, E = E0 साइन ओमेगा टी ना. जनरल इक्वेशन असंच असेल ना. म्हणजे काय लिहिता येईल, E = पीक किती आहे 200 साइन 100πt. सी ऑप्शन. ठीक आहे, क्लिअर. 47 काय दाखवतोय, इंस्टंटेनियस करंट इन सर्किट इज दिस. व्हॉट इज द RMS व्हॅल्यू ऑफ करंट. काय असणार आहे RMS व्हॅल्यू. RMS असते काय, I0/√2 ना. I0 किती आहे, 1 आहे इथं, /√2. काय दिलं त्यांनी, इक्वेशन कसं दिलंय, I = साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे हे 1 आहे ना, 1 × साइन ओमेगा टी म्हणजे I0 ची व्हॅल्यू 1 आहे. आय होप तुम्ही लेक्चर बघितलेलं आहे. लेक्चर बघितलंय का. हे अगदी म्हणजे हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन फारच प्रिमिटिव्ह आहे. म्हणजे जस्ट इक्वेशन जे पहिल्या क्लासमधलं पहिलं वाक्य बोललं असेल, इक्वेशन लिहिलं असेल ते हे असेल. ठीक आहे. 48 पुढे. अल्टरनेटिंग व्होल्टेज ऑफ दिस इज कनेक्टेड टू अ कंडेन्सर ऑफ दिस थ्रू एन AC एमिटर. द रिडिंग ऑफ द एमिटर विल बी. बरं, तुम्हाला करंट काढायचं आहे बेसिकली. कसं काढणार करंट. आणि एमिटरचं रिडिंग कुठलं असतं, नुसतं एनी करंट नसतो, RMS व्हॅल्यू असते ना. एमिटरचे रिडिंग RMS असते. ओके, आता याच्यात काय आहे, एक कॅपॅसिटर आहे आणि इथं हा सोर्स आहे ना. ओके, हा कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती आहे, 0.5 मायक्रोफॅरेड. ठीक आहे, आणि ह्याची व्हॅल्यू आहे E = सप्लाय आहे 100√2 साइन 100t असं आहे ना. हे म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू 100 आहे. ठीक आहे, मला सांगा त्यांनी काय विचारलं तुम्हाला, करंट विचारलं ना, RMS व्हॅल्यू विचारली त्यांनी थोडक्यात. पण तुम्हाला I0 कळलं की RMS कळेल. पहिले I0 तरी कळू देत. I0 कसं काढणार. ओके, हिचा E0 तरी ही व्हॅल्यू आहे ना, E0. I0 काय असतो, या हे फक्त कॅपॅसिटर सर्किट आहे, रेजिस्टन्स नाही आहे. I0 आहे E0/XC ना. E0/XC. XC काय, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणजे रेजिस्टन्स सारखं काम करतो तो. I = V/R असतं ना हे. ओके, म्हणजे काय, हे 100√2/XC किती आहे, 1/ωL. 1/ωL ना, ωL नाही, 1/ωC सॉरी. ओके, वर जातं हे. म्हणजे काय, I0 किती येतो, 100√2 × ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू 100 आहे आणि C ची व्हॅल्यू काय, 0.5 मायक्रोफॅरेड. 0.5 म्हणजे 1/2 लिहू का, आणि 10⁻⁻6 करू, मायक्रोफॅरेडचं फॅरेड केलं. कळतं, हे झालं I0. √2 ने डिवाइड करा. कळतं, हे झालं IRMS मिळेल तुम्हाला. म्हणजे √2 हे कट झालं आणि काय, हे झालं 5 × 10⁻³ एम्पियर. म्हणजे हे काय, 5 मिली एम्पियर असं काहीतरी येईल याची व्हॅल्यू. कळतंय का. 48चं A आला आन्सर. दिस इज 5 मिली एम्पियर. 48चा A आन्सर आहे. ठीक आहे, पुढे एक मिनिट. 49. हॉट वायर एमिटर रीड्स 10 एम्पियर इन AC सर्किट, पीक व्हॅल्यू. अरे 49, एमिटर जे काय रिडिंग करतं ते काय असतं, RMS व्हॅल्यू असते ती. म्हणजे IRMS किती आहे, 10 एम्पियर आहे. ओके, त्यांनी पीक विचारलेली आहे. RMS व्हॅल्यू काय असते, I0/√2 ना. I0 म्हणजे पीक, तुम्हाला पीक काढायचं आहे. म्हणजे I0 काय आहे, 10√2 एम्पियर. कळत आहे. ओके, गो टू 50 नेक्स्ट.
50. A 40 ohm electric heater is connected to this much volt. 40 ohm electric heater is connected to 200 volt. 50 hertz main supply. The peak value of electric current flowing through is approximately. अच्छा, पीक व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. मला सांगा काय असेल पीक व्हॅल्यू. जेव्हा 200 वोल्टचा सप्लाय असतो, लक्षात घ्या, तेव्हा ही व्हॅल्यू कुठली असते? हे VRMS असते. जेव्हा मी तुम्हाला 1000ला सांगितलंय, जेव्हा आपण बाय डिफॉल्ट म्हणतो एखादा सप्लाय आपल्या घरात 220 वोल्ट आहे, 200 वोल्ट आपल्या घरात काय असतं? VRMS असतं. कळतंय? ओके, 200 वोल्ट हा VRMS आहे. म्हणजे I0 काय असतो? V0 बाय R ना. कळतंय? रेजिस्टिव्ह सर्किट आहे फक्त हे. व्हॉट इज V0? V0 काय आहे? VRMS √2 ना. V0 काय आहे? VRMS × √2. ओके, त्यानंतर R आहे. व्हॉट इज VRMS? 200 × √2/40. दिस इज 5√2. √2 ची व्हॅल्यू ऑलमोस्ट 1.4 आहे. दिस इज 14.70. 7 काहीतरी व्हॅल्यू येईल एम्पियर. अप्रॉक्सिमेटली 7 येईल व्हॅल्यू. हां, 50चा C ऑप्शन आहे. 7.1. कळतंय हे काय करतोय मी? एकाच फॉर्म्युला बद्दल आपण गोल गोल फिरतोय. ठीक आहे, आपण काय करू, पुढचं बघू. 51 काय म्हणतोय? A 20 volt AC is applied to a circuit consisting of a resistance and a coil with a negligible resistance. म्हणजे काय म्हणलंय? एक रेजिस्टन्स आहे आणि एक कॉईल आहे, म्हणजे इंडक्टर आहे, आणि याचा रेजिस्टन्स नेग्लिजिबल आहे. ठीक आहे. आणि ह्याला काय केलेलं आहे? एक सेल सप्लाय केलेली आहे किती वोल्टची? 20 वोल्ट AC आहे. AC म्हणजे काय? AC सप्लाय, अल्टरनेटिंग सप्लाय दिलाय. ओके, आता ह्याच्या अक्रॉस हा रेजिस्टन्स आहे आणि L आहे. ह्याच्या अक्रॉस किती म्हणलंय? 12 वोल्ट आहे. तर त्यांनी ह्याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल आहे असं त्यांनी विचारलंय. अच्छा, आता आपल्याला डीसी मध्ये सवय काय असते की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये डीसीच्या काय असतं? V = V1 + V2 ना, असं असतं ना. V = V1 + V2 सिरीज मध्ये पोटेन्शियल कमी डिस्ट्रीब्यूट होत जातं सगळ्यांमध्ये सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. आठवत आहे? हे डीसी मध्ये होतं. एसी मध्ये सुद्धा हे होतं, असं नाही की असं होत नाही. फक्त एसी मध्ये फरक काय होतो? असं अल्जिब्राइकली ऍड करता येत नाही. म्हणजे हे 20 आहे, लक्षात घ्या. हे जर डीसी असतं, समजा इथं अल्टरनेटिंग सप्लायच्या ऐवजी डीसी सप्लाय दिला असता. ऑब्व्हियसली डीसी सप्लाय मध्ये इंडक्टरचं फंक्शन काही होत नाही, कारण तो करंट फ्लक्च्युएटिंग असतो, कॉन्स्टंट असतो. दिस ऍक्ट्स लाईक अ प्लेन वायर डीसी सप्लायला. ठीक आहे, तो भाग वेगळा. पण डीसी सप्लाय असेल तर मी काय केलं असतं? हा जर 20 वोल्ट आहे तर हा 12 वोल्ट झाला, तर हा काय असायला पाहिजे? 8 वोल्ट. म्हणजे 12 आणि 8चं ऍडिशन 20 होते. ओके, हे डीसीचं कॅल्क्युलेशन झालं. एसी मध्ये असं कॅल्क्युलेशन करता येत नाही का? कारण एसी मध्ये असं अल्जिब्राइकली ऍड का करता येत नाही? कारण व्होल्टेज हे वेगळ्या फेजमध्ये चालतं. फेज एक वरती तर एक खाली असं. तर आता रेझिस्टन्समध्ये करंट आणि व्होल्टेजची फेज सेमच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये इंडक्टरमध्ये फेज सेम आहे का करंट आणि व्होल्टेजची? नाही आहे. इंडक्टरमध्ये कोण पुढे आहे? IPL. इंडक्टरमध्ये पोटेन्शियल पुढे आहे करंटच्या. कळतंय? ह्याच्यामध्ये पोटेन्शियल पुढे आहे, त्यामुळे असं डायरेक्टली ऍड करता येत नाही. मग कसं ऍड करायचं? अल्जिब्राइकली ऍड करता येत नाही. पण SHMच्या स्वरूपात ऍड करता येतो. आठवतं ऍडिशन ऑफ SHM मध्ये आपण काय केलं होतं? हा व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आणि हा व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. आपण हे R आणि XL केलं होतं ना. मी फेजर डायग्राम काढली होती ना. फेजर डायग्राम आहे ही. अच्छा, असं जर असेल आणि या दोघांमध्ये किती असतो? 90 डिग्री असतो ना. 90 डिग्रीने पुढे असतं. हे काय असतं? हा I ऍक्सिस आहे ना. I ऍक्सिस पेक्षा पोटेन्शियल 90 डिग्रीने पुढे असतं इंडक्टरमध्ये. अच्छा, आता मग टोटल रेजिस्टन्स हा जो V आहे, हा टोटल रेजिस्टन्स असा काढता येईल मला. कळतंय? म्हणजे आता काय येईल? त्याने व्हेक्टर ऍडिशन करावं लागेल मला. हे काय आहे? V = √VL² + VR². ह्याच्याने काढा. आता मला त्यांनी काय विचारलेलं आहे? VL विचारलंय ना. मग VL काय काढता येईल मला? VL = √V² - VR². कळतंय? V² किती आहे? 20² - VR². 12². 4² कॉमन काढा, बाहेर 4 येईल.
हे आलं 25 आणि हे 9 म्हणजे झाले 16. कळतंय आन्सर क्लिअर. 16 वोल्ट. ओके 51चं पहिलं आन्सर आहे 16 वोल्ट. चलो ठीक आहे. कसं केलं कळलं. अल्जिब्रेकली आपल्याला ऍड करता येत नाही. आपल्याला डीसीची सवय असते कधी पण अल्जिब्रेकली ऍड करायची. 12 हे 20 म्हणलं की टोटल 20 असायला पाहिजे. म्हणजे 12 आणि 8 20 होतं म्हणजे 8. आणि तो 8 ऑप्शन असणार आहे बघा याच्यात. 51 मध्ये 8 ऑप्शन आहेत ना. 8 वोल्ट असणारच आहे कारण भरपूर पब्लिक असं गणणार आहे. पण लक्षात घ्या हा एसी सप्लाय आहे. एसी सप्लाय अल्टरनेटिंग सप्लाय. त्यामुळे याच्यामध्ये असं अल्जिब्रेकली ऍड होत नाही. तुम्हाला व्हेक्टोरियली ऍड करावं लागतं. बेसिकली हा व्हेक्टर नाहीये. पोटेन्शियल काय व्हेक्टर नाहीये. पण आठवतंय तुम्हाला मी एसएचएमचं कॉम्बिनेशन शिकवताना सांगितलं होतं. एसएचएमचं अँप्लिट्यूड्स आपण कसे ऍड करतो ऍडिशन ऑफ एसएचएम मध्ये अशा व्हेक्टरली ऍड करत होतो. आठवतंय तुम्हाला सगळं प्रूव्ह करून दाखवलं होतं बोर्ड भरून की हे वेक्टर आहे असं पण अज्युम करून चालतो. कळतंय. तर दॅट्स हाऊ यू शुड डू इट. 51 झालं. बरं 52 बघा. 52 काय म्हणतोय. द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट अँड ईएमएफ इन एसी सर्किट आर. बरं असं आहे आणि असं आहे. द फेज डिफरन्स बिटवीन ई अँड आय. बोला काय फेज डिफरन्स आहे. पहिलं काय 314 टी आहे. हा 314 टी मायनस π/6 आहे. फेज डिफरन्स मायनस π/6 असणार आहे. फेज डिफरन्स बिटवीन ई अँड आय असं म्हणलंय ना. कळतंय का. म्हणून किती असणार हे मायनस π/6. सिम्पल. ह्याच्यात डाऊट असायचं काही कारणच नाही. ओरल. बरं ठीक आहे. 53 गो टू 53. 53 काय म्हणतोय. द आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी ऑफ 50 हर्ट्स इज 10 अँपियर. टाइम टेकन बाय द अल्टरनेटिंग करंट रिचिंग फ्रॉम 0 टू मॅक्सिमम व्हॅल्यू अँड द पीक व्हॅल्यू ऑफ करंट विल बी. बघा काय म्हणतोय. आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी इज 50 हर्ट्स इज 10 अँपियर. बरं म्हणजे त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली आहे 50 हर्ट्स आणि IRMS किती आहे 10 अँपियर. बरं टाइम टेकन बाय द अल्टरनेटिंग करंट इन रिचिंग फ्रॉम 0 टू मॅक्सिमम व्हॅल्यू. मला सांगा एसएचएम आठवा. कुठल्याही 0 व्हॅल्यूला 0 टू मॅक्सिममला त्याला किती वेळ लागतो. T/4 लागतो ना. हा T/4 लागतो. आठवत आहे का. बरं हे आठवा आहे. टोटल टाइम T असतो. हा T/2 आणि हा T/4 इतका टाइम लागतो. म्हणजे टाइम T/4. मला सांगा T किती आहे. 1/f म्हणजे हे 1/4 इंटू f आणि काय हे 1/200. इतका वेळेत मला त्यांनी विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे. टाइम इतका आहे. टाइम टेकन बाय द अल्टरनेटिंग करंट. हा तो आता टाइम एवढाच आहे ना. दिस इज द टाइम. टाइमचा आन्सर आहे. तर हे काय आहे हाफ म्हणजे हे 5 × 10⁻³ सेकंड असं येईल ना. ओके. आणि त्यांनी काय म्हणलंय अँड द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. बोला काय करणार. ही आरएमएस व्हॅल्यू आहे. पीक व्हॅल्यू कशी काढणार. I0 इक्वल टू √2 IRMS. IRMS म्हणजे हे √2 डिवाइड खाली असतं ना. म्हणून 10 × √2 काय असतं 1.4 काहीतरी असतं ना. म्हणजे दिस बिकम्स 14 पॉईंट समथिंग. तर डी ऑप्शन दिसतोय. कळतं हे. बघा ह्याच्यात मेन इम्पॉर्टंट आहे की करंटला 0 पासून मॅक्सिममला जायला वेळ किती लागतो T/4. टी टाइम पिरियड असतो ना. आणि टाइम पिरियड काय असतो फ्रिक्वेन्सीच्या रेसिप्रोकल असतो. कळतंय. अच्छा 53 झालं. 53चा आन्सर डी आला ना. 53चा आन्सर डी आहे. ओके. लेट अस गो टू नेक्स्ट 54. द RMS व्हॅल्यू 54. The RMS value of induced voltage in a coil of 50 tons, each of area 30 square centimeter rotating at this much RPM. त्यांनी RMS व्हॅल्यू विचारली आहे. काय करता येईल बघा. काय आपण शिकलोय एकदम पहिला क्लास आठवा आहे अल्टरनेटिंग करंटचा. E = E0 sin ω_t असतो ना. हा E0 काय आठवत आहे काही. E = BA ω असं होतं ना. हे BA ω sin ω_t. ह्यालाच आपण E0 म्हणलं होतं. कळतंय का. हां आता त्यांनी B दिलेला आहे. त्यांनी A दिलेला आहे. नंबर ऑफ टर्न्सनी मल्टिप्लाय करायचं विसरायचं नाही. आणि ओमेगा दिलेला आहे. त्याने तुम्हाला E0 मिळेल. कळतंय.
ई नॉट मिळाल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज मिळाले ना, म्हणजे तुम्हाला ERMS ने विचारलेलं आहे. ERMS काय आहे? ई नॉट बाय √2. ई नॉट काय आहे? BA ओमेगा n काय नंबर ऑफ टर्न्स. एरियाला नंबर ऑफ टर्न्सनी मल्टिप्लाय करायला तितका वेळा एरिया होतो ना. 2 टन असेल तर 2दा एरिया, 5 टन असेल तर 5दा एरिया. म्हणून एरियाला कधी पण नंबर ऑफ टर्ननी मल्टिप्लाय करायचं विसरायचं नाही. बाय √2. काय गणित आहे, सॉल्व्ह करा. बी काय दिलेलं आहे? बी दिलेलं आहे 5 × 10⁻⁻4 वेबर पर मीटर स्क्वेअर. बी एरिया काय दिलेला आहे? 30 स्क्वेअर सेंटीमीटर 10⁻⁻4. ठीक आहे. ओमेगा काय दिलेला आहे? 1000 RPM. ओके, म्हणजे 2πf. RPM म्हणजे फ्रिक्वेन्सी असते ना. 1000/60 16 डिवाइड केलं म्हणजे RPS झालंय. कळतंय का? हां, RPS झालं हे, आणि RPS 2πf झाला. ठीक आहे. हे झालं ओमेगा. हे अख्खी व्हॅल्यू ओमेगाची आहे. 2πf ही एफ आहे. ठीक आहे. n नंबर ऑफ टर्न्स किती आहे? वरती 50 टर्न्स आहेत. अच्छा, वरती आहे आणि खाली विचार आहे √2 आहे. आता करा हे घोटाळा सॉल्व्ह. काय काय करता येईल तर बघा. 25 हे 60 आहे का? बरं, हे 30 2 60 करून टाकू. 2 ला 2 उडून टाकू. सिम्पल. हे काय झालं? 250 झालं. 250 तर 25 करतो. हे 1.4 खाली ठेवतो. 10⁻⁻8 आणि हे -4 म्हणजे झालं -4. ह्यातलं एक 0 इथं घेतलं ना मी. हे असं. आणि पायला विसरलोच ना आपण. पाय 3.14. कळतंय का? 25/30 करा, बाय 14 करा. अंदाजे. फाईन. हे काय करता येईल? 7×3=21 किंवा 7×2=14 करू. हे 25 राहू दे. 7×2=14, 7×1=7 आणि 25×2=50. अराउंड 50 × 10⁻⁻4 असं काही तर यायला पाहिजे. हां, म्हणजे हे -4 काय आहे? हे व्होल्ट आहे ना. अच्छा, म्हणजे काय करतो मी हिला 5 × 10⁻⁻3 व्होल्ट ना. -3 व्होल्ट म्हणजे मिली व्होल्ट झाला. म्हणजे दिस बिकम्स 5 मिली व्होल्ट. म्हणजे इथे 5.55 दिलेलं आहे. ते आन्सर असलं पाहिजे. सी ऑप्शन. कळत आहे का? गणित आहे सिंपल. पुढे ओके. 54 झालं. 55 पुढे पुढच्या पेजवर घेऊ. 55 ओके. 55 काय आहे? An alternating EMF of 100 volt is applied to LCR circuit at resonance. Okay. The potential difference across the inductance and across the capacitance is 400 volt each. The potential difference across resistance will be. बघा काय आहे हे? LCR सर्किट आहे. LCR सर्किट आहे. बर, ह्याच्या अक्रॉस त्यांनी किती सप्लाय जोडलाय? 100 वोल्ट RMS व्हॅल्यू आहे हे दिलेलं आहे. तर त्यांनी काय म्हणलंय? पोटेन्शियल अक्रॉस कोणाकोणाच्या कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्सच्या अक्रॉस 400. म्हणजे कॅपॅसिटन्सच्या अक्रॉस किती आहे? 400 वोल्ट आहे. आणि इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स 400 आहे. त्यांनी हा VR विचारलेला आहे. अच्छा, तर मला सांगा कसं करता येईल? परत मग अशी परत चूक करू नका. असं तर होणारच नाही. आता हे 100 आहे आणि 400 होतं. 400 + 400 + VR 100 डायरेक्टली अल्जेब्राइकली होणारच नाही. हे निगेटिव्ह थोडी असतं पोटेन्शियल डिफरन्स. कळतंय? त्यामुळे म्हणूनच सांगतो तुम्हाला, अल्जेब्राइकली कधीच ऍड नाही करायचं. एसी मध्ये यू शुड ऑलवेज ऍड व्हेक्टोरियली. बरं, आपल्याला काय जनरल माहिती आहे की जनरल LCR सर्किटमध्ये काय असतं? हा जर VR असेल, हा VL असेल, हा VC असतो ना. असा जनरल फेज डायग्राम अशी आहे. VC ला वरती घेतलं तर हे काय होतं? थोडक्यात हे झालं VR
आणि हे होतं VL मायनस VC. कळतंय का? हां, आता VL मायनस VC झालं किती बघा, 400 0 झालं, म्हणजे हे किती झालं, दिस बिकम 0. ह्याचं टोटल असतो ना, टोटल V हा, कळतंय का? हां, आता हे झालं 0, दिस बिकम 0 ना, कारण दोन्ही 400 हे 0 झालं. म्हटल्यानंतर V इज इक्वल टू VR इक्वल टू 100 वोल्ट. हे आन्सर आहे 100 वोल्ट. बघा, कळतंय का? ओके, पुढे बघू 56. 10 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस 200 वोल्ट. किती आहे हा? 10 मायक्रोफॅरेड. दरवेळेला डायग्राम काढायची गरज नाही, तुम्हाला मी एक समजून सांगतोय म्हणून डायग्राम काढतोय, आणि तुम्हाला ठीक आहे इनिशियली प्रॅक्टिस होईपर्यंत काढा. 50 हर्ट्ज. लक्षात घ्या, या चॅप्टरला प्रॅक्टिसच मेन आहे. हां, हे प्रॅक्टिसशिवाय हे सगळं सुचत नाही, काय करावं, स्टेप काय करावी. ओके, याला कॅपॅसिटर जोडलेला आहे, 200 वोल्ट सप्लाय आहे. हां, सप्लाय 200 वोल्ट जेव्हा म्हणतो तेव्हा हा काय असतो? VRMS असतो. आणि 50 हर्ट्ज सप्लाय आहे. पीक करंट थ्रू द रेझिस्टर थ्रू द सर्किट इज. हां, काय करता येईल पीक करंट? आता VRMS असा असेल तर मला V0 काढता येईल का? V0 काय आहे? VRMS इंटू √2, म्हणजे काय आहे? 200√2 ही पीक व्हॅल्यू आहे. कळतंय? अच्छा, आणि मग मला माहिती आहे I0 किती आहे? I0 आहे हा पीक V अपॉन XC ना, XC. याचा रिॲक्टन्स XC. बरं, XC काय असतो? 1 अपॉन ओमेगा C, म्हणजे ओमेगा C वरती गेला, म्हणजे V0 ओमेगा C. करा सॉल्व. 100√2 हे झालं V0, ओमेगा झाला 2π50 आणि C झाला 10 मायक्रोफॅरेड, म्हणजे 10⁻⁻5 फॅरेड. कळत आहे का? हे काय झालं 100, हे झालं -3, इथले 2 गेले म्हणजे -1 झाला, आणि हे 0.14 एम्पियर. अरे बघा, कळत आहे का? पण त्यांनी काय ते वेगळ्याच प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर मी काय करतो, हे असं सिम्प्लिफाय करायच्या ऐवजी ह्या √2ला √2च राहू दे. ओके, आणि काय करतो, आणि मग अशी पाय विसरला होता, आय थिंक पाय राहिला होता. ओके, हे झालं 100 आणि 100 झालं -1 झालं, म्हणजे 0.1 पाय इंटू 0.1 असं येणार आहे. ॲक्च्युअल आन्सर असं आहे. बरं, आता त्यांनी ह्या टर्म्समध्ये द्यायचं जर असेल तर मला काय, पाय तर ठीक आहे, पायच ठेवू, आणि हे √2 जे आहे हे काय करता येईल, 2/√2 असं लिहिता येईल का मला √2ला, आणि हे 0.1. ओके, हे झालं 3 × 6, म्हणजे हे थोडक्यात वरती झालं 0.6/√2. यांच्या टर्म्समध्ये 0.6/√2. C ऑप्शन दिसतोय. बाकी गणित आहे सगळं, गणित करा तुम्ही. गणित मी तुम्हाला इतकं डिटेल सांगत बसत नाही. 56 कळतंय? 56. त्यानंतर पुढे आहे 57. 57 काय म्हणतोय, रिॲक्टन्स ऑफ अ कॅपॅसिटर ॲट 50 हर्ट्ज इज 10 ओहम. व्हॉट विल बी इट्स रिॲक्टन्स ॲट 200 हर्ट्ज. ओके, काय असतं, काय कशाचं त्यांनी कॅपॅसिटरचा विचारलंय ना. XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा C. ओके, तर आणि हे काय आहे, ओमेगा असतो 2πfc. कळतंय? ह्याचा अर्थ काय, XC इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, म्हणजे XC1 अपॉन XC2 इज इक्वल टू F2 अपॉन F1. XC1 किती आहे, XC1 कुठे गेला, 10 आहे. XC2 तुम्हाला काढायचं आहे. ओके, F2 किती आहे, 200 हर्ट्ज, आणि F1 50 हर्ट्ज आहे. हे झालं 4, म्हणजे झालं 2.5 ओहम. आन्सर ठीक आहे ना. पुढे 58 पण असं दिसतंय, रिॲक्टन्स ऑफ अ कॅपॅसिटर इन AC सर्किट इज 10 ओहम. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ AC इज डबल्ड, द रिॲक्टन्स विल बिकम 1/4 ना, 1/2 ना, 5 होईल ना. बघा, उलटा प्रपोर्शन आहे ना. फ्रिक्वेन्सी डबल केली तर रिॲक्टन्स काय होईल, हाफ होईल ना रिॲक्टन्स, म्हणजे 10चं 5 होईल. 58चा आन्सर ए ओरली. 59 बघा, हेच लॉजिक होतं 58 साठी. बरं, 59 तुम्हाला लक्षात घ्या, मी थोडं फास्ट करतोय कारण आपल्याला बरेच प्रॉब्लेम्स करायचे, 30 क्वेश्चन्स आहेत म्हणून फास्ट करतोय. यातलं तुम्हाला तरी पण काही कळलं नाही तर बघून झाल्यानंतर विचारू शकता, यू कॅन आस्क मी. 59 रेजिस्टन्स ऑफ अ 10 ओहम, एक मिनिट,
काय म्हणलंय, रेझिस्टन्स असं सर्किट आहे, LCR सर्किट आहे, ठीक आहे, आर आहे, ओके, आणि सप्लायला कनेक्ट केलेलं आहे. बरं, त्याने काय म्हणलं, रेझिस्टन्स ऑफ 10 ओहम. बरं, इंडक्टन्स ऑफ, बरं सॉरी रेझिस्टन्स म्हणलं ना, हां ओके, इंडक्टन्स किती दिलेला आहे, 2/π हेनरी. बरं, आणि कॅपॅसिटन्स काय दिलेला आहे, 1/5 मायक्रोफॅरड. हा, मायक्रोला विसरायचं नाही आहे. अच्छा, मायक्रो धोका देतं फार आहे. आर कनेक्टेड इन सिरीज विथ मेन्स लाईन्स ऑफ 110 वोल्ट. मेन्स लाईन्स म्हणजे काय, VRMS. बरं, अँड 50 हर्ट्स. बरं, द फेज डिफरन्स बिटवीन द व्होल्टेज अँड द करंट. अच्छा, बघा फेज डिफरन्स कसं काढणार मला सांगा. हे LCR सर्किटमध्ये आठवत आहे का, हा जर R असेल आणि हा काय असतो, XL - XC ना, आणि या दोघांचा काय असतो, हा इम्पेडन्स असतो, आणि हा तो फेज डिफरन्स असतो ना, टोटल फेज जे काय आहे ते. कळत आहे मला. त्याने थिटात काढायला विचारलंय. ओके, मग थिटा कसं काढणार, तुम्हाला हे गोष्टी काढावं लागेल, हे माहिती आहे. मग आय नो tan थिटा इज इक्वल टू XL - XC अपॉन R. कळत आहे, XL काढा, XC काढा. हां, XL किती आहे, पहिले XL तिन्ही काढू सेपरेटली आणि नंतर त्यात सबस्टिट्यूट करा. बोला XL काय येतं, XL इक्वल टू ओमेगा L ना, 2πfL. हे काय झालं, 100π, आणि L ची व्हॅल्यू 2/π, म्हणजे काय झालं, हे 200 ओहम. कळत आहे का. बरं, हा झाला XL. XC किती झाला, 1/ωc, म्हणजे 1/100π, आणि C किती आहे, 1/π मायक्रोफॅरड, म्हणजे 10⁶ मायक्रो, वरती गेला म्हणून +6 घेतलं. ओके, काय झालं, 10⁴ ओहम. कळत आहे. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन काय होणार, लक्षात घ्या. आता XC मोठा आला, लक्षात घ्या, XC मोठा आला XL पेक्षा, त्यामुळे XL मोठा आला, XC मोठा आला XL पेक्षा, म्हणजे ऍक्च्युअल डायग्राम कशी होणार, आता हा R होणार आणि हे खाली जाणार, कारण आता हे निगेटिव्ह होणार ना, XL लहान आहे म्हटल्यानंतर निगेटिव्ह होणार. हे काय होणार, XC - XL आता होणार असं उलट. ओके, आणि हा इम्पेडन्स असणार. बरं, आणि हा करंट ऍक्सिस असतो ना. ओके, हा थिटा असणार. एनिवे, tan थिटा तर तोच येणार आहे. बरं, मग काय इथं सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूला. tan थिटा इज इक्वल टू XL. XL किती आहे, आता XC - XL करून टाकू, सिम्पल. XC हे झालं 1000, हे झालं 10,000 - 200. एक सेकंड ना, त्यांनी काय म्हणलंय, अच्छा त्यांनी एक्झॅक्ट व्हॅल्यू विचारलेलीच नाहीये, त्यांनी असं रेंज विचारली आहे. अच्छा, तर बरं, रेंज मला सांगा 0 तरी असणार नाही हे, ठीक आहे ना. बरं, काढूनच बघू चला. हे 10,000 - 200 अपॉन R ची व्हॅल्यू 10. अच्छा, हे काय झालं, 1000 - 20 झालं, म्हणजे 1000 - 20 ना, 980. हे काय झालं, 980. अच्छा, tan थिटा. आता मला सांगा, tan थिटा 980 जेव्हा असतो तेव्हा हा फार जास्त मोठी व्हॅल्यू झाली ना, म्हणजे थिटा ऑलमोस्ट इक्वल टू 90 डिग्री येतो, कारण ऍक्च्युली tan 90 काय असतं, इन्फायनाइट असतं, म्हणजे जवळ जाईल ना, थिटा 90च्या जवळ जाईल ना. कळतंय. हा, आणि ह्या निगेटिव्ह जाईल का, कळतंय, कारण काय व्हायला लागलंय, फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट. हा फेज डिफरन्स निगेटिव्ह जातोय ना, खाली येतोय. कळतंय का, म्हणून क्लोज टू -90 जाईल. ए ऑप्शन असेल 59. हे चांगलं लॉजिक आहे. बघा 60 पुढे. 60 एकदम सिंपल आहे. काय म्हणलं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ अ कॉईल, म्हणजे XL ना. XL किती आहे, 1000 ओहम आहे. इफ द इंडक्टन्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ AC बोथ आर डबल्ड, देन द रिॲक्टन्स बिकम्स. XL काय असतो, ओमेगा L असतो ना, म्हणजे XL इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि 2πfL आहे ना हे, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L ऑल्सो. हा डबल केला आणि हा डबल केला तर XL 4 टाइम्स वाढणार आहे, म्हणजे 1000 काय होईल, 4000 होईल आता नवीन. सिंपल आहे. ओके,
60चा आन्सर बी आहे. देन वी गो फॉर 61. 61 काय म्हणतोय हिरो? 61 कुठे गेला? ओके. इन अ सिरीज AC सर्किट रेजिस्टन्स काय दिलाय? ओके असं दिलाय, एक्सेल एक्सेल दिलाय. फेज डिफरन्स बिटवीन अप्लाइड EMF अँड द करंट. परत तेच क्वेश्चन आहे. 61 सॉल्व्ह करतोय मी. ओके, फेज डिफरन्स विचारलं त्यांनी. आता एक्सेल काय मोठा आहे? एल मोठा आहे. म्हणजे सिम्पल एक काम करू, आर आहे, हा काय आहे? एक्सेल मायनस XC, आणि दोघांचं ॲडिशन आहे, हा इम्पिडन्स आहे, आणि हा झाला अँगल थिटा. ओके, तर काढा थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्सेल मायनस XC अपॉन आर. बोला टॅन इनव्हर्स व्हॉट इज एक्सेल? एक्सेल दिलेला आहे 300 मायनस XC दिलेला आहे 200 अपॉन रेजिस्टन्स दिलेला आहे 100. दिस बिकम्स 1. टॅन इनव्हर्स 1 काय असतो? 45 डिग्री. थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. सिम्पल. ओके, पुढचा 62. काय म्हणतो 62? 62 झालं का आत्ता? नाही झालं. ओके, द EMF ऑफ AC सोर्स ओके शोन इज. हां, टोटल तरी व्होल्ट विचारलेलं आहे. काय करता येईल? आपल्याला परत डायग्राम करतो. VR हे काय आहे? VL मायनस VC. सगळ्यांचं समेशन असतं, वेक्टोरियल समेशन असतं V. ओके, म्हणजे V काय असतो? VR स्क्वेअर प्लस VL मायनस VCचा होल स्क्वेअर. कळतंय? व्हॉट इज VR स्क्वेअर? 40चा स्क्वेअर प्लस दोघांचा डिफरन्सचा होल स्क्वेअर. 80 मायनस 40चा डिफरन्स ना, 40चा होल स्क्वेअर. दिस बिकम्स 40√2. सी ऑप्शन. ठीक आहे. ओके, 62 झाला. पुढे 63. an inductive coil has a resistance this when AC serves is okay applied voltage leads by inductance of the coil is. बघा, म्हणजे इंडक्टर आहे, इंडक्टर आणि इंडक्टरचा काहीतरी रेजिस्टन्स पण आहे. म्हणजे असं दाखवता येईल का मला? बेसिकली इंडक्टरचाच आतच रेजिस्टन्स आहे, पण मी बाहेर दाखवू शकतो ना त्याला, असं रिप्रेझेंटेशन करू शकतो. बरं, आणि किती आहे? 100 ओहम दिलेला आहे, आणि AC सोर्स दिलेला आहे, AC सप्लाय त्याला मेन्सला कनेक्ट केलेला आहे, आणि याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 1000 हर्ट्ज आहे. बापरे, फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्ज इज अप्लाइड अक्रॉस कॉइल. ओके, द अप्लाइड व्होल्टेज लीड्स द करंट बाय 45 डिग्री. द इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज. बघा काय करता येईल? VR आणि हा काय आहे? VL. फेजर डायग्रामनी बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, आणि हा टोटल व्होल्ट असतो ना. ओके, त्याने काय म्हणलंय? 45 डिग्रीनी काय लीड करेल? पोटेन्शियल लीड करेल करंटपेक्षा, असं त्यांनी म्हणलेलं आहे. ओके, तर त्यांनी असं म्हणलेलं आहे ना. अच्छा, मला ही डायग्राम अशी पण काढता येते रिॲक्टन्सच्या भाषेमध्ये. एक्सेल आणि हे आर, आणि हा काय? इम्पेडन्स आहे, हा काय आहे? 45 डिग्री आहे. हां, ओके. एनिवे, तर विचारलेलं काय आहे? द इंडक्टन्स, त्यांनी एल ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ओके, बघा, हा 45 डिग्री जर असेल तर मला एक सिंपल आहे ना, आर इक्वल टू एक्सेल पाहिजे ना. टॅन 45 इज इक्वल टू इज इक्वल टू 1 इज एक्सेल बाय आर ना. म्हणजे एक्सेल इज इक्वल टू आर. व्हॉट इज एक्सेल बाय द वे? ओमेगा एल. त्यांनी एल विचारलेलं आहे. एल इज इक्वल टू आर ओव्हर ओमेगा. आर किती आहे? 100 ओहम. पण ओमेगा किती आहे? 2πf. कळतंय का? अरे बोला. अच्छा, तुम्ही तर बोलणं अवघड आहे. तर असं काय ऑप्शन दिलेलं आहेत त्यांनी? असे काहीतरी घाण दिलेत का ऑप्शन? बघा, हे काय येतं? पायची व्हॅल्यू 3च घ्या. म्हणजे काय होईल? हे 20×60 असं येईल ना हे. ओके, म्हणजे हे पॉइंट काय तर हे 6×6=36 असं काहीतरी आहे. बरं, इंटू 10⁻⁻1 येतं. म्हणजे बेसिकली काय होतं? हे 16 × 10⁻³ हेनरी येतं. म्हणजे 16 मिली हेनरी आन्सर आहे. कळतंय? एल इज इक्वल टू 16 मिली हेनरी. लक्षात घ्या, कन्व्हर्जन्स आणि गणित ह्याच्यामध्ये चुकायची काही
हे नको, म्हणजे मी ते गणिताचे स्टेप्स फार फास्ट करतोय, तर तुम्हाला ते पटत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही स्लो घ्या, इट्स ओके, पण ते हळूहळू प्रॅक्टिसने आपला स्पीड वाढला पाहिजे. माझा मेन फोकस काय आहे, तुम्हाला कन्सेप्ट ह्यातली कळतीये का, असं जर असेल तरी असं लिहिता येतं, तुम्हाला डायग्राम काढता येते का, फेजर डायग्राम काढता येते का. त्यानंतर पुढचं हे जे काही आहे सगळं साधं रानटी गणित, हे आपण पहिल्यापासून करत आलोय आणि इथनं पुढे तुम्ही करत राहणार आहे. ठीक आहे ना. ठीक, तर 63 झालं. आता 64 बघूयात. 64 काय म्हणतो. हां, आता तुम्ही बघितलं तर हे सगळे प्रॉब्लेम्स एकाच सेट ऑफ फॉर्म्युलेच्या अक्रॉस होवर करतात. हे फक्त प्रॅक्टिसने तुम्हाला येतं, तर तुम्ही सगळं अजूनही म्हणतो तुम्हाला. आता हे 2-3 तुम्ही सोल्युशन परत बघितले, इथनं पुढचे प्रॉब्लेम व्हिडिओला येतच पॉज करा, इथनं पुढचे प्रॉब्लेम परत ट्राय करा. बेस्ड ऑन दिस सोल्युशन तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम येतात का स्वतः सॉल्व्ह करायला, ट्राय करा. आणि ट्राय करून, इनफॅक्ट मी तर म्हणतो प्रत्येक प्रॉब्लेम, मी 64 आकडा लिहिला ना, की तुम्ही पहिला 64 ट्राय करा प्रिव्हियस नॉलेजनुसार. आता तुम्ही हे बघितले आणि मग नंतरच बघा सोल्युशन. तुमच्या हातात आहे ना सोल्युशन बघणं, व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. कारण कसं आहे, मी जर सगळे लॉजिक सगळे मी सांगायला लागलो आणि तुम्हाला मी सांगितल्यानंतर कळायला लागले अच्छा असं 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 असं, तर ठीक आहे. पण तुम्हाला ते लॉजिक पुढच्या प्रॉब्लेमला वापरता आलं तरच तुम्हाला ते लॉजिक कळलं. नाही तर तुम्ही नुसतं प्रॉब्लेम पाठ करत चालले, असं पाठ करून होणारच नाहीये. कळतंय. तर तुम्ही आता लॉजिक जे जुनं आहे ते तुम्हाला कळलं तर ते पुढच्या लॉजिकला, पुढच्या प्रॉब्लेमला तेच लॉजिक अप्लाय झालं पाहिजे सिमिलर प्रॉब्लेमला. आणि ते तुम्हाला करता येतं का बघा. आता 64 प्रॉब्लेम, तुम्हाला 64 प्रॉब्लेम यायला पाहिजे 64th जर हे झालं असेल तर. नसेल येत तर व्हिडिओला परत पॉज करा, बघा. आणि तरी पण समजत नसेल तर एकदा थिअरी व्हिडिओ परत बघा किंवा नोट्स वाचा, नोट्स केले असतील तर. आणि तरी कळत नसेल, यू कॅन ऑलवेज फील फ्री टू आस्क मी डाऊट्स, की हे कळलेलं नाहीये, हे असं असं कसं का केलं, बरं हे असं केलं तर मग हे एक्सेलच्या भाषेत का केलं. सो यू कॅन आस्क क्वेश्चन्स ना. असं थोडी आहे वन वे अजिबात क्वेश्चन विचारायचा नाही. ठीक आहे, फाईन. 64 बघा. इन RLC सर्किट, RLC LCR या सिक्वेन्समध्ये फरक पडत नाही, कारण सिरीजमध्ये कसं पुढे मागे लागलं तरी काही फरक पडत नाही. ओके, त्यामुळे तर पहिली गोष्ट, इन RLC सर्किट हॅज द फॉलोइंग व्हॅल्यूज. आर किती दिलेला आहे 20, एक्सेल दिलेला आहे हा बघा, करून बघू डायग्राम, R L आणि C. ठीक आहे. आणि हा किती मेन्सला कनेक्ट केलाय, सप्लायला. हा गेलाय 50 वोल्ट, RMS आहे. दिला नाही म्हणजे RMSच घ्यायचा असतो. बरं, आणि ओमेगा त्याने दिलाय, किती ओमेगा आहे 400 रेडियन पर सेकंड, डायरेक्ट तो ओमेगाच दिलेला आहे. अच्छा, करंट. बरं, आणि काय म्हणलेलं आहे, R ची व्हॅल्यू आहे 20 ओहम, L ची व्हॅल्यू आहे 10 ओहम. बरं, हे नंतर आपल्याला ड्रॉ करायची गरजही पडली नाही पाहिजे. नुसतं फॉर्म्युला बघितला डेटा आणि डोळ्यासमोर आला आणि असं होतं. डोंट वरी, असं सध्या होत नसेल तरी काही इश्यू नाहीये. तुम्हाला डायग्राम काढून सध्या येत असेल तरी उत्तम आहे ॲट दिस स्टेज. नंतर आपण प्रॅक्टिस करून होईल ते. ठीक आहे. हे आहे R, हे एक्सेल आहे, आणि हा बरं C त्याने काही दिलेलंच नाही आहे, XC पण काही दिलेलं नाही आहे. अजून एक्सिस काढायचं आहे. बरं, एक्सिस काढायला सांगितलेलं आहे. काय म्हणलंय, करंट 2 अँपियर लीड्स द अप्लाइड व्होल्टेज. बरं, द व्हॅल्यू ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. अच्छा, बघा, करंट किती दिलेलं आहे 2 अँपियर करंट आहे. बरं, अच्छा, एक सिंपल विचार काय करता येईल, हा करंट 2 अँपियर आहे, हा 50 वोल्ट सप्लाय आहे. आता करंट 2 अँपियर आहे म्हणलं म्हणजे हा पण IRMSच दिलेला आहे. बरं, हा पण VRMSच दिलेला आहे. अच्छा, मला त्याने काय विचारलेलं आहे, मला त्याने XC विचारलेलं आहे, पण मला टोटलचा कंबाईंड ऑपोजिशन ज्याला आपण इम्पिडन्स म्हणतो ते Z आणि Z I आणि या व्हीचा काहीतरी रिलेशन आहेच ना. काय आहे, IRMS इज इक्वल टू VRMS अपॉन Z ना. बरं, म्हणजे थोडक्यात Z इज इक्वल टू काय आहे, VRMS अपॉन IRMS ना. VRMS किती आहे 50, IRMS आहे 2 अँपियर, म्हणजे झालं 25 ओहम. Z ची व्हॅल्यू काय झाली 25 ओहम. पण मला सांगा Z आहे काय, Z आहे R² प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर इज इक्वल टू 25. कळत आहे का, शेजारी करतो, इथं घेतोय आता. ओके, 25 म्हणजे हे सॉल्व्ह करा. तुम्हाला R माहिती आहे, XL माहिती आहे, XC काढा, सिंपल आहे. ओके, म्हणजे काय R² म्हणजे काय 400 प्लस
10 मायनस एक्स होल स्क्वेअर आणि हे 625 ना. ओके, आता काय करता येईल, हे 225 म्हणजे काय झालं, 10 मायनस एक्स झालं 15, म्हणजे एक्सी झालं हे -5. उडी बाबा. बर, आता हे -5ची घाबरायची गरज नाही. किंवा अजून एक अंडरस्टँडिंग कसं, तुम्ही जेव्हा स्क्वेअर रूट काढता, बघा हे 225 होतं ना 400 इथं घेतल्यानंतर, 225चं स्क्वेअर रूट काढून 15 दिलं मी. हे स्क्वेअर रूट -15 पण येऊ शकतं ना, +15 असू शकतं, कारण -15 किंवा +15 सगळ्यांचा स्क्वेअर 225 आहे. हा, हे -15 घेतलं तर हे तर काय होईल, हे तिथं प्लस होईल आणि मग हे 35 होईल. दिस इज अ बेटर पॉसिबिलिटी. 15 आणि 10 35 काय 25 होईल. कळतंय, कारण -5 तर होऊ शकत नाही. लक्षात घ्या, मग अशा आन्सर काय काढलं, -5 काढलं होतं. असं कसं रिॲक्टन्स निगेटिव्ह कसं जाईल, म्हणजे 25 शुड बी द आन्सर. कळतंय का, बघा, कळतंय. मी अगोदर -5 काढलं होतं, पण -5 असू शकतच नाही आन्सर. म्हणून मी +25 कसं कुठनं लॉजिक काढलं, कारण आपण ह्याचा स्क्वेअर रूट घेतला ना. काय होतं मधली स्टेप, 100 मायनस एक्सी होल स्क्वेअर इज इक्वल टू 225 ना. म्हणजे स्क्वेअर रूट घेतला, जेव्हा स्क्वेअर रूट घेतला तेव्हा ह्याचं स्क्वेअर रूट -15 पण येऊ शकतं ना, आणि +15 पण येऊ शकतं. +15 घेतो आपण जनरली, पण +15 ने आन्सर -5 येत होतं, पण एक्सी कॅन बी निगेटिव्ह. मग आय कॅन टेक दिस एज -15. -15 जर वापरलं तर याचा आन्सर 25 येतं. 25 इज ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू. दिस शुड बी द आन्सर. क्लिअर. पुढे बघू. ओके, 65. When 100 volt DC flows in a solenoid, the current is 1 ampere. When 100 volt AC flows, the current drops to 0.5 ampere. बघा, ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट तरी बघू. When 100 volt DC flows in a solenoid, मला सांगा 65 ना. एखाद्या सॉलिनॉइड मधनं जर डीसी करंट फ्लो झाला तर हा सॉलिनॉइड कसा ऍक्ट करेल, हा इंडक्टर सारखा ऍक्ट करेल का, नाही करणार. कारण इंडक्टरचा स्पेशालिटी काय असते, ची स्पेशालिटी काय असते, इंडक्टर काय करतो, करंटच्या चेंजला अपोज करतो. पण डीसी करंट जेव्हा पाठवतो तर आपण जनरली डीसी फ्लक्च्युएटिंग डीसी घेत नाही, कॉन्स्टंट डीसी घेतो ना. तर असं त्यांनी काही फ्लक्च्युएटिंग डीसीचा काही उल्लेख पण नाही केला. मग त्यामध्ये दिस एल विल ओनली ऍक्ट फॉर डीसी सप्लाय. दिस एल इज नथिंग बट सिम्पली रेजिस्टर. कळतंय का, दिस एल विल ओनली ऍक्ट लाईक अ प्लेन वायर फॉर डीसी. हा, एसी मध्ये हे इंडक्टरचं काम का करेल, कारण एसी मध्ये करंट अल्टरनेटिंग आहे. म्हणजे E इज इक्वल टू एल di/dt ना. म्हणजे एसी मध्ये di/dt नॉन झिरो आहे, म्हणून काहीतरी तो काहीतरी सुद्धा अपोज करायचा प्रयत्न करेल. पण डीसी मध्ये हे झिरो आहे, त्यामुळे डीसी मध्ये दिस विल ऍक्ट लाईक अ सिम्पल वायर विच हॅज सम रेजिस्टन्स. म्हणजे फॉर डीसी इट विल ऍक्ट लाईक अ रेजिस्टन्स, आणि फॉर एसी इट विल, बघू पुढे काय. तर त्यांनी काय पहिला स्टेटमेंट काय म्हणलंय, when 100 volt DC flows in solenoid, the current is 1 ampere. बरं, म्हणजे रेजिस्टन्स काढता येईल का मला याचा, रेजिस्टन्स V/I. V काय दिलेला आहे, V दिलेला आहे 100 वोल्ट आणि I दिलेला आहे 1 ampere. म्हणजे ह्याचा रेजिस्टन्स 100 ओहम आहे. ओके, ह्याचं पहिलं मला आउटपुट मिळालं, ह्याचा रेजिस्टन्स आहे 100 ओहम. ओके, फाईन, बाजूला काढून ठेवतो. पुढे त्यांनी काय म्हणलंय, when 100 volt AC flows through this, the current drops to 0.5 ampere. बर, आता मी काय करतो, ह्याला डीसी जोडलं होता अगोदर, आता मी ह्याला एसी जोडतो. एसी जोडला, आता काय होईल, एसी जोडल्यानंतर हा इंडक्टर सारखा ऍक्ट करेलच, पण हा रेजिस्टर पण आता या इंडक्टरच्या आतला रेजिस्टन्स, कारण हे वायर आहे ना, वायरच्या आतचा स्वतःचा काही रेजिस्टन्स पण असणार आहे. म्हणजे इंडक्टरचा रेजिस्टन्स असं दाखवू का मी हिला, म्हणजे थोडक्यात LR सर्किट झालं आहे. कळतंय का तुम्हाला. ओके, आणि या आरची व्हॅल्यू मला माहिती आहे 100 ओहम आहे. कळतंय. आणि हा किती जोडलाय, वेन 100 वोल्ट AC, VRMS किती आहे 100 वोल्ट, AC जोडलाय, करंट ड्रॉप्स टू 0.5 एम्पियर. म्हणजे करंट काय झाला 0.5 एम्पियर. हा काय IRMS 0.5 एम्पियर झाला. बर, then the impedance and the inductance of the solenoid are. बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन. आणि त्यांनी किती फ्रिक्वेन्सी म्हणले, 50 हर्ट्ज म्हणले ना. ओके, सगळ्यात पहिल्यांदा इम्पेडन्स तर सोपं आहे, तुम्हाला टोटल करंट माहिती आहे, टोटल पोटेन्शियल माहिती आहे या अख्ख्या कॉम्बिनेशनचं.
म्हणजे याचा अख्खा ऑपोजिशन मिळेल तुम्हाला इम्पिडन्स झेड. कसं मिळेल? झेड इक्वल टू जसं आपण व्ही बाय आय करत होतो, आता काय करतो मी व्ही आर एम एस अपॉन आय आर एम एस, म्हणजे 100 अपॉन 0.5, म्हणजे हे दिस बिकम्स 200 ओहम. अच्छा, एक आन्सर तरी मला आलं. त्यातले ए आणि सी ऑप्शन मॅच होते. ठीक आहे, म्हणजे बी आणि डी तरी कट झाले. ए आणि सी मध्ये आता पुढे डिसाईड करू. काय म्हणतात ते? देन इम्पिडन्स अंडर इंडक्टन्स. इम्पिडन्स तरी काढला, आता इंडक्टन्स काढायचं आहे मला. आता इम्पिडन्स काढला तर इंडक्टन्स काढायला काय अवघड आहे? इम्पिडन्स झेड इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर, कळतंय? आणि दिस इज इक्वल टू 200 ना, म्हणजे तुम्हाला एक्सएल काढायचा आहे. दिस बिकम्स रूट 200 स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आर काय आहे? 100 स्क्वेअर, कळतंय? 100 स्क्वेअर कॉमन काढा, बाहेर 100 येईल, म्हणजे 4 - 1 दिस बिकम्स 100√3. अच्छा, एक्सेल. ओके, त्यांनी एल विचारलाय, पण मला सांगा एक्सेल काय आहे? ओमेगा एल आहे ना, कळतंय? म्हणजे एल इज इक्वल टू 100√3 बाय ओमेगा. ओमेगा काय आहे? 2πf. एफ 50 आहे. म्हणजे हे थोडक्यात काय झालं, हे 3 असतं. बरं, हे खाली 100 झालं, हे 100 उडलं. √3/3 दिस बिकम्स 1/√3. 1/√3 म्हणजे 1.7, म्हणजे हे झालं 10/17, म्हणजे हे झालं 0.1785 काहीतरी, 0.5 काहीतरी येईल. 0.5. ओके, असं काही होतंय का बघा. 4.8 इज व्हेरी क्लोज. हेनरी, ते आन्सर आहे. आणि तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल की आता 4.8 घेऊ का 0.6 घेऊ, कारण 0.5 च्या जवळ 0.6 पण आहे असं वाटतं, तर असं जर असेल, ऑप्शन जवळजवळ असतील तर हे थोडा शिस्तीत करावं लागेल तुम्हाला कॅल्क्युलेशन. असं मी हे पायचं कसं 3 घेऊन चाललो तर 3 घेता येणार नाही, 3.14 असं काहीतरी घ्यावं लागेल, कळतंय? तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन तुम्हाला हँडल करावं लागेल तसं, त्या प्रिसिजननी, डिपेंडिंग ऑन ऑप्शन्स, कळतंय? पण ऑप्शन असं ओबडधोबड असतील, आजूबाजू लांब असतील तर यू कॅन अप्रॉक्सिमेट अँड गेट द आन्सर. ओके, 60 काय झालं? हे 65 झालं. 66. ओके, प्रत्येक क्वेश्चनला पॉज करून स्वतः विचार करा, ट्राय करा आणि परत सॉल्व्ह करा. सोल्युशन बघितल्यानंतर तुम्हाला असं होऊ शकतं, अगोदरचं सोल्युशन बघितल्यानंतर काही सुचलं. फाईन. 66. It is found that the current in the circuit is 0.5 ampere with the DC source and 0.4 ampere with AC source. But the voltage E for DC is 120 volt and AC is 120 volt. Okay, the frequency of AC source is 60. Inductance. आता हे ट्राय करा, तुम्ही स्वतः ट्राय करा, पॉज करा व्हिडिओला आणि डू इट, ट्राय करा. बोला. डीसीला व्ही ची व्हॅल्यू किती होती? 120 वोल्ट होती आणि करंट किती होता? 0.5 एम्पियर होता. अच्छा, म्हणजे मला सांगा, या डीसीला इम्पिडन्स कधीच नसतो. लक्षात घ्या, डीसीला इम्पिडन्सचा प्रकारच नसतो. डीसीला फक्त रेझिस्टन्स असतो. कारण इम्पिडन्स आहे काय बघा, इम्पिडन्स फक्त एसीला असतो ना, कारण इम्पिडन्स असतं एक्सेल आणि एक्ससी. रिॲक्टन्स डिपेंड करतो ओमेगावर, पण ओमेगा नसते ना, 0 असतं ना डीसीचं, कळतंय? त्यामुळे देर इज नो इम्पिडन्स फॉर डीसी सर्किट. म्हणजे डीसी मध्ये काय असतं? फक्त रेझिस्टन्स असतो. म्हणजे मला सांगा, याचा रेझिस्टन्स किती आहे? V/I, म्हणजे 240 लिहू का मी? V/I लिहू, इतका रेझिस्टन्स डीसीचा आहे. बरं, त्या सर्किटचा आहे. आता या सर्किटला त्यांनी काय केलं? एसी जोडला. एसी किती जोडला? VRMS जोडला 120 वोल्ट. आणि किती करंट फ्लो झाला? IRMS किती करंट फ्लो झाला? 0.4 एम्पियर फ्लो झाला. अरे, कळतंय? ठीक आहे. आता मला सांगा, आता ह्याचं जसं रेझिस्टन्स काढला, आता रेझिस्टन्स म्हणून चालणार नाही, आता मला रिॲक्टन्स म्हणावं लागेल. सॉरी, आता मला इम्पिडन्स म्हणावं लागेल. इम्पिडन्स किती आहे? VRMS अपॉन IRMS. म्हणजे काय झालं? हे झालं 300. ह्याचा रेशो घ्या. हे काय झालं? 1200/4 ना, म्हणजे बिकम्स 300 ओम. ठीक आहे, फाईन. हा काय आहे? हा इम्पिडन्स आहे.
तुम्हाला तर रेजिस्टन्स मिळाला त्या सर्किटचा, त्याचा इम्पिडन्स मिळाला, आणि त्यांनी विचारलेलं काय आता, हां फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे 60 हर्ट्स दिलेली आहे. ओके. आणि इंडक्टन्स विचारलेला आहे त्यांनी. बरं, म्हणजे इंडक्टन्स असेल म्हणजे फक्त तिथं सीचा काही संबंधच नाही. म्हणजे मला काय करता येईल, एक्सेल काढता येईल का सगळ्यात पहिलं, एक्सेलवरनं मला एल काढता येईल. त्यांनी एल विचारलाय ना. बरं, एक्सेल कसं काढता येईल, एक्सेल इज इक्वल टू √Z² मायनस R² ना, कारण झेड इक्वल टू √XL² प्लस R² असतो ना. ओके. आणि ह्याचीच व्हॅल्यू किती असते, ω_L. कळतंय. त्याने तुम्हाला काय विचारलेलं आहे, एल विचारलेलं आहे. बरं ठीक आहे, आपण फारच उड्या मारतोय का, हरकत नाही. Z² काय आहे, 300² मायनस 240² अपॉन ω 2π60. ओके. याच्यातनं तुम्ही काय कॉमन काढता येईल, 60² कॉमन काढता येईल का, 60² कॉमन काढतो म्हणजे बाहेर 60 आला. ओके. म्हणजे काय आहे, म्हणजे 30 म्हणजे झालं 25 आणि 24 म्हणजे झालं 16. ओके. आणि हे झालं 120π, म्हणजे वरती किती आलं 3, म्हणजे 3 चौक 12, म्हणजे हे झालं 3/2π. म्हणजे बेसिकली हे ऑलमोस्ट 0.5 आला आन्सर. कळतंय का, हेनरी 0.5 आणि त्यांनी 0.48 दिलेलं आहे. तर 0.48 अगेन तुम्हाला जर थोडं कन्फ्युजन असेल की 0.5 आपला आन्सर आला, पण 0.48 आणि 0.6 मधलं काय चूज करू, काही नाही. मग काय सोल्युशन आहे त्याचं, शिस्तीत कराय. मग हे पायला असं काही अज्युम करू नका. पायला मी 3 अज्युम करून कट केलं, हे 3.14 घ्या, खेळत बसा. पण याची असं गरज नाही पडत सीईटी मध्ये. दे डोंट वॉन्ट टू मेक अ रॅगिंग आउट ऑफ यू. उगाच अननेसेसरी कॅल्क्युलेशन देऊन, दे विल गिव्ह नंबर्स टू यू इन सच अ वे दॅट यू विल गेट अप्रॉक्सिमेटली करेक्ट आन्सर्स. आणि एनिवे अजून एक काय लॉजिक असतं, हे पाय आपण 3 घेतलं ना, पण 3.14 असतो, म्हणजे हे घेतलेली व्हॅल्यू मोठी झाली ऍक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा, कारण आपण डिनॉमिनेटर कमी केला, 3.14 पासून 3 केला ना, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी पाहिजे, म्हणून 0.48 असं हे लॉजिक करता येतं. ठीक आहे. फाईन. हे झालं काय 66. पुढचं पान घेतो 67. चांगला प्रॉब्लेम आहे 67. बघा, व्हेरिएबल कॅपॅसिटर अँड इंडक्टिव्ह कॉईल विथ नेग्लिजिबल रेजिस्टन्स. बरं, रेजिस्टन्स नेग्लिजिबल आहे म्हणजे काय आहे, बेसिकली हे LC सर्किट आहे आणि दोन्ही व्हेरिएबल आहेत, दोन्ही व्हॅल्यू चेंज होऊ शकते, फिक्स नाही आहे. बरं, कनेक्टेड इन सिरीज विथ अन AC व्होल्टेज सप्लाय ऑफ व्हॅल्यू 100 वोल्ट. बरं, हे AC मेन्सला जोडलेलं आहे, किती वोल्ट, 100 वोल्ट. हे काय झालं, VRMS. बरं. ओके. द करंट इन द सर्किट इज 5 एम्पियर. अच्छा, म्हणजे IRMS किती आहे, 5 एम्पियर. बरं, when the capacitor decreases to half of its value, the current becomes 10 ampere. Okay, the voltage across the capacitor in first case. बरं, या पहिल्या केसमध्ये त्यांनी व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजे VC काय त्यांनी विचारलेलं आहे. हां, तुम्हाला हे काढायचं अल्टिमेटली. बरं, त्याने काय आणि दुसरं काय म्हणलेलं आहे, जेव्हा कॅपॅसिटर जे C आहे तो तर C/2 झाला. आता काय झालं आहे, नवीन च्यात C/2 झाला ना. C/2 झाल्यानंतर झालं काय, ह्याच्यात बाकी काही चेंज नाही आहे, करंटमध्ये चेंज झाला. तो म्हणले करंट बिकम्स 10 एम्पियर असं म्हणलेलं आहे. अच्छा, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इन फर्स्ट केस. अच्छा, हे VC विचारलेलं आहे. ओके, नाईस क्वेश्चन. विचार करा काय करता येईल, विचार करा, पॉज करा व्हिडिओला आणि विचार करा. बघा, ॲक्च्युली असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बरेच अप्रोच असू शकतात. तर तुमचा अप्रोच वेगळा असू शकतो, माझा अप्रोच वेगळा असू शकतो, पण आपल्याला एकाच कन्सेप्ट भोवती हे ओव्हर करणार आहे. बघा, मला सांगा, हेचं सर्किट 1 म्हणलं आणि सर्किट 2 म्हणलं, तर पहिल्या केसचं मला Z काढता येईल का, कॅन आय से Z1. हे काम करतो मी, इथं ड्रॉइंग करतो, इथं ड्रॉ करतो. ओके, ही वरची पहिली केस आणि खालची दुसरी केस. मला सांगा पहिल्या केसचं Z1 कसं काढता येईल. Z1 इक्वल टू काय असतो, Z1 VRMS अपॉन IRMS म्हणजे 100 अपॉन 5, हे किती आहे 20 ओम. हा Z1 आहे. अच्छा, पण मला सांगा Z1 आहे काय,
Z1 असतो काय? Z1 असतो XL मायनस XC चा होल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असा असतो ना, पण आर नसल्यामुळे झिरोच आहे. आणि याचा अर्थ काय? हे काय Z1 काय? XL मायनस XC. सिम्पल असा आहे. बरं, आता हा झाला Z1. Z2 काढता येईल का? Z2 काय आहे? 100/10 ना, म्हणजे हे झालं 10 ओहम. म्हणजे हे Z2 किती आहे? हे थोडक्यात हे Z1 ची व्हॅल्यू 20 आली ना, हे 20 लिहू कसं मी इथं? ओके, आता इथं काय Z2 काय लिहू मी? XL मायनस XL तर तोच आहे, एल मध्ये काही चेंज केलेलंच नाही. अच्छा, XC. मग सांगा XC असतं काय? XC असतं 1/ωc. ओमेगा तर सेमच आहे दोघांचा, म्हणजे XC इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू C ना. आता C जर हाफ केला, C हाफ केला तर XC डबल होणार ना, म्हणजे यातला XC काय 2XC असणार आहे. याच्या तुलनेमध्ये काय डबल येतो ना, XL मायनस 2XC. हिची व्हॅल्यू किती असणार आहे? 10. बरं, तर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं आहे, त्याने तुम्हाला VC विचारलेलं ना. अच्छा, तुम्हाला दोन्ही इक्वेशननी XC काढता येईल का? ओके, कसं XC काढता येईल? ह्याला -2 मल्टिप्लाय करू, म्हणजे काय -2XL प्लस 2XC इज इक्वल टू -40. कळतंय? आता हे आणि हे दोन्ही सॉल्व्ह करा, बेसिकली हे दोन्ही ॲड करा, म्हणजे काय कट होईल? आणि मला XC पाहिजे ना, एक काम करू, XC पाहिजे म्हणजे XL काढायचं आहे. हे दोन्ही मध्ये सबट्रॅक्शन घ्या. सबट्रॅक्शन केले तर काय होईल? XL कट होईल आणि हे काय होईल? 2XC आणि हे म्हणजे काय होईल? XC होईल. कळतंय का? ओके, आणि हे 10 होईल. म्हणजे बेसिकली XC ची व्हॅल्यू किती होईल? 10 ओहम येईल. अच्छा, XC ची व्हॅल्यू 10 ओहम आली तर तुम्हाला VC काढायचं आहे. मला सांगा VC काय असतो? VC असतो IRMS, कारण तोच I यातनं फ्लो होतो ना, 5 एम्पियर म्हणजे यातनं पण 5 एम्पियरच जाणार ना. कळतंय? अच्छा, मग हा पण IRMS असेल, IRMS अपॉन XC ना, IRMS इंटू XC ना, V इक्वल टू IR ह्याच्या अक्रॉसचं. कळतंय? ओके, IRMS किती आहे? 5 आणि XC आहे 10, म्हणजे किती आलं? हे 50 वोल्ट. मस्त क्वेश्चन आहे. आन्सर 50 वोल्ट. कळतंय 50 वोल्ट कसं आलं? किती लोकांचं असं मॅच झालं होतं? विचार करा. ज्यांचं मॅच होत नाही ते आत्ता विचार करा, नो प्रॉब्लेम. काय बिघडलं नाही, काय मोठा गंभीर झालेलं नाही. फक्त मी तुम्हाला ज्या पद्धतीने एक्सप्लेन करतोय ना ह्या गोष्टी, ठीक आहे, आता तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट उघडतीये का हे चेक करा. इथनं पुढे असा प्रॉब्लेम आला तर मी अशा स्टेप करेल, असं डोक्यात विचार नका करू. तुम्हाला कन्सेप्ट काय लागली का, मी काय वापरतोय? कदाचित तुमच्यापैकी अजून कोणीतरी वेगळीच काहीतरी मेथड, वेगळेच काहीतरी स्टेप्स, वेगळा अप्रोच करता येईल. टोटल V इक्वल टू या V आणि ह्याचा Vचा काही करता येईल का, रिलेशन, वेक्टोरियल ॲडिशन, असं पण करता येईल. बट इट्स अप टू यू. तर तुम्ही कन्सेप्ट ओपन करा, लर्न करा, दॅट इज इम्पॉर्टंट. बाकी प्रॉब्लेम असे 1000 करता येतील. नुसतं प्रॉब्लेम पाठ करायला गेलं तर मग 1000 केलं तरी 1001 प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, हे झालं 67. देन देर इज नेक्स्ट 68. ओके, आता पॉवरचे प्रॉब्लेम चालू होत आहेत. 68 आतापर्यंतचे इम्पिडन्स आणि प्रॉब्लेम चांगले प्रॉब्लेम होते. शेवटचे 2-3 प्रॉब्लेम एस्पेशली वर व्हेरी नाईस प्रॉब्लेम्स. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला पुढे पण मिळतील. क्रिटिकल थिंकिंग मध्ये पण आहे आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये पण असे प्रॉब्लेम तुम्हाला मिळतील. तर तुम्हाला ज्यांना हे समजलेलं चांगलं असं वाटतंय, यू गो टू कॉम्पिटेटिव्ह प्रॉब्लेम्स ऑफ इम्पिडन्स रिॲक्टन्स मध्ये. ठीक आहे, चला 68. EMF अँड द करंट ऑफ AC सर्किट आर. बरं, EMF काय दिलेलं आहे? असं काय 5 cos ωt. बरं, 5 cos ωt म्हणजे काय असतो? sin ωt प्लस π/2 ना. बरं, आणि I काय दिलेलं आहे? 2 sin ωt दिलेलं आहे. बरं, म्हणजे याच्यात पोटेन्शियल पुढे आहे, म्हणजे हे इंडक्टिव्ह सर्किट आहे, आणि हे π/2 पुढे म्हणजे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे. अच्छा, आणि आपल्याला काय माहिती आहे, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय झिरो असतो? पॉवर, बॅटलेस पॉवर म्हणतो ना आपण, 0 पॉवर असणार आहे. किंवा अजून असं विचार करा, VRMS इंटू IRMS इंटू कॉस ऑफ फेज डिफरन्स याचा दोघांमधला, जो की π/2 आहे. व्हॉट इज कॉस π/2? 0. म्हणून P इज इक्वल टू 0. ॲव्हरेज पॉवर किती आली?
0. आता त्यांनी नुसतं पॉवर शब्द वापरला असेल तर ती बाय डिफॉल्ट आपण काय घ्यायची, ॲव्हरेज पॉवर. कारण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इन्स्टंटेनियस पॉवरला काही सिग्निफिकन्स नाही आहे, कारण ती पॉवर इतकी चेंज होती आणि घाणेरड्या पद्धतीने चेंज होती. कारण इन्स्टंटेनियस पॉवर काय असते, व्ही इन्स्टंटेनियस आणि आय इन्स्टंटेनियस. म्हणजे व्ही पण एका सेकंदात इतका फास्ट चेंज होतो, आय इतका फास्ट चेंज होतो, आणि याचा प्रोडक्ट म्हणजे पी काय तर तिरसटच चेंज होणार. त्यामुळे पी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज ऑफ नो प्रॅक्टिकल यूज. उगाच रॅगिंग करायचं असेल तर कोणी असं प्रॉब्लेम देईल तुम्हाला, म्हणजे तो चांगलं ट्रिग्नॉमेट्रीचं हे करण्यासाठी होऊ शकतं असं. पण रिअल लाईफ नुसतं पॉवर जेव्हा म्हणतो तेव्हा ते कुठली असती, ॲव्हरेज पॉवर. जसं आपण नुसतं जेव्हा व्होल्टेज म्हणतो तेव्हा VRMS असतो, नुसतं करंट म्हणतो तेव्हा IRMS असतो AC मधला, कळत आहे. तसं नुसती पॉवर म्हणजे काय, ॲव्हरेज पॉवर. ओके, ठीक आहे. 70 बघा. इन अन AC सर्किट द फ्लोइंग करंट, एक मिनिट, फ्लोइंग करंट इज 5 sin 100t मायनस असं काय काय आहे. बरं, द पोटेन्शियल डिफरन्स इज दिस, द पॉवर कन्झम्पशन. पॉवर कन्झम्पशन काय असतो, VRMS IRMS इंटू कॉस थिटा, म्हणजे फेज अँगल. आता या ठिकाणी काय आहे, फेज अँगल किती आहे याच्यामध्ये, π/2 आहे ना. ओके, त्यामुळे याच्यात फेज अँगल π/2 म्हटल्यानंतर काय, याचा अर्थ काय, 0. 70चा आन्सर, वॅटलेस पॉवर. का बघा ना, करंट π/2 मागे आहे, म्हणजे बेसिकली काय आहे, हे इंडक्टिव्ह सर्किट आहे. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे पॉवर वॅटलेस पॉवर, 0 पॉवर. ओके. 71 सेम प्रॉब्लेम आहे, काही फरकच नाही, फक्त आकडे चेंज आहेत, फक्त वर्डिंग पण ऑलमोस्ट सेम आहे. 71 तुम्ही स्वतः ट्राय करा, अगदी सेम प्रॉब्लेम आहे. 72 पॉवर फॅक्टर ऑफ द गिवन सर्किट शोन इन फिगर इज. मला सांगा पॉवर फॅक्टर काय असतो, कॉस थिटा ना. कॉस थिटा काय असतो, हा जर R असेल, हा जर XL मायनस XC असेल, हा झाला Z, तर हा थिटा असतो ना तो. म्हणजे कॉस थिटा काय लिहू मी, R/Z. कळतंय. चला या सर्किटचा R काढा, या सर्किटचा Z. R काय दिलेला आहे, बरं पहिला Z तरी काढता येईल. Z काय आहे, R² प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर ना, होल स्क्वेअर. ओके, R², R किती दिलेला आहे, 40चा स्क्वेअर, बरोबर आहे. XL दिलेला आहे 100 मायनस XC 60, दोघांचा डिफरन्सचा स्क्वेअर म्हणजे 60चा स्क्वेअर. कळतंय. तर मी काय करतो, हे 20² बाहेर काढतो, म्हणजे 20 बाहेर आला, म्हणजे 4 आलं आणि हे 9 आलं, म्हणजे झालं 20√13 ओहम. कळतंय का. हा झाला Z आणि R तरी माहिती आहे, म्हणजे कॉस थिटा काय येतो, R/Z. कॉस थिटालाच पॉवर फॅक्टर म्हणतो ना आपण, ते पॉवर फॅक्टर विचारलेला आहे. R/Z. बोला R ची व्हॅल्यू किती आहे, 40, Z ची व्हॅल्यू आहे 20√13, हे काय येईल 2/√13. ओके, पॉइंट हे काढा आता. √13 काय असतं, 2/√13 काय करता येईल, तर हे 3 पॉइंट काहीतरी येईल ना, हे 3.6 असं काहीतरी आहे, 3.06 असं काहीतरी येईल. बघा हे ट्राय करा, ह्याची व्हॅल्यू काहीतरी यायला पाहिजे 0.6च्या आसपास यायला पाहिजे, कॉस 60 कॉस थिटा. ठीक आहे, पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू कळत आहे. पुढे पण मी ऑप्शन 0.8 दिलेला आहे. नशिबाने हे मॅच झालं नाही. ॲक्च्युली एक फार मोठी गोष्ट बघायची राहिली, नोटीस नाही केली. बघा, दिस वॉज अ बिग मिस्टेक. बघा, लुक ॲट द सर्किट डायग्राम. या सर्किट डायग्राममध्ये काय आहे, 72 सॉल्व्ह करतो ना आपण. 72 सर्किट डायग्राम बघा. सर्किट डायग्राममध्ये त्यांनी जे इंडक्टर दिलं ना, इंडक्टरचा त्यांनी एक्सेल दिलेला आहे 100 ओहम, पण त्याचा रेजिस्टन्स पण दिलेला आहे 40 ओहम. तो 40 ओहम रेजिस्टन्स घ्यायला पाहिजे, तो घेतलेलाच नाही आपण. ओके, सो इट्स अ प्रॉब्लेम. म्हणजे काय पाहिजे बेसिकली,
हा आहे एक्सी 40 आहे, बरोबर आहे. हा आहे 40 ओम रेझिस्टन्स आहे. ओके, म्हणजे हा इंडक्टरचा काहीतरी रेझिस्टन्स आहे, तो किती आहे 40 ओम. हे 40 ओमला विसरून गेलो. आणि हे काय झालं, एक्सेल काय आलं 100 ओम. ओके, बघा एक बघण्यात चूक झाली आणि नशीब हे 0.6 त्यात ॲक्च्युली होतं 0.6. मी मागे आन्सर बघितलं ते 0.8 आलं, तर बघतोय कसं आलं, काय चूक झाली, तेव्हा मला हे नोटीस झालं. ओके चलो डू इट अगेन. काय करता येईल, कॉस थिटा इज इक्वल टू आर बाय झेड. आता आर जर टोटल आर किती आहे 40 आणि 40 सिरीजमध्ये, म्हणजे 80 आहे आर. आणि झेड किती आहे, झेड काढा आर स्क्वेअर, म्हणजे हे 80 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर ना. ओके, म्हणजे काय करता येईल 20 स्क्वेअर बाहेर काढता येईल. 20 बाहेर आला 16 आणि हे 9, म्हणजे हे झालं 100 ओम. झेड काय आलं 100 ओम आला. ओके, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 80 बाय 100 मेक्स इट 0.8. परफेक्ट, लवली. ओके, फक्त आता हे 40 ओम बघायचं राहिलं होतं. लक्षात घ्या, हे चुका इम्पॉर्टंट आहेत, कारण तुम्ही चुका केल्या ना तर यू विल टेक केअर ऑफ दॅट. हेन्सफोर्थ मी असं काही प्रॉब्लेम बघितलं तर पहिल्यांदा बघेल एक्सेल बरोबर आर पण दिलाय का. फाईन, ठीक आहे, इट्स अ गुड वन. 73 इक्वेशन्स ऑफ व्होल्टेज अँड करंट इन अ एसी सर्किट आर गिवन. दिस द ॲव्हरेज पॉवर लॉस्ट इन सर्किट. अरे आता हे तर 0 असेल ना, परत तेच काय लॉस्ट होणार आहे पॉवर, कळतंय का 0, कारण तो π/2 आहे ना, म्हणजे आणि आय पुढे आहे, म्हणजे प्युअर कॅपॅसिटिव्ह आहे हे सर्किट. आणि जस्ट बघा ना डिफरन्स, दोघांचा फेज डिफरन्स π/2 आहे. हे कॉस फाय असतो ना पॉवर फॅक्टर, कळतंय का 0. कळतं तुम्हाला, हे 73 झालं. पुढे 74 the RMS current in AC circuit is 2 ampere if the wattless current be √3 ampere. what is the power factor? मी तुम्हाला वॉटलेस करंट हा शब्द आलेला आहे. मी तुम्हाला एक पुढच्या व्हिडिओमध्ये वॉटलेस करंटबद्दल थोडंसं अजून एक्सप्लेन करून सांगतो. आता गडबडीत नको करायला. आय एक्सप्लेन टू यू वॉटलेस करंट काय आहे. त्यामुळे 74 सध्या बाजूला ठेवा, 74. आणि आय थिंक मध्ये पण एक राहिला आहे का 69 आय थिंक राहिला आहे मध्ये. ठीक आहे, ओके 69 पण मी काय करतो 69 पण आणि एक्सप्लेन करतो. 74 69 आय विल एक्सप्लेन टू यू. एका छोट्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा वॉटलेस करंट आणि ॲपेरंट पॉवर वगैरे शब्द नवीन फक्त, बाकी काही नाही. कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी शिकवलेली आहे मी. बघू तो तुम्हाला आय विल टेल यू वॉट मीन्स. पुढचं बघा 75 पॉवर फॅक्टर इन अन एसी सर्किट इज हाफ इन अ सिरीज RL सर्किट इफ R इज 100 ओहम द L इज. अच्छा, पॉवर फॅक्टर काय दिलेला आहे, हाफ दिलेला आहे. म्हणजे कॉस थिटा किती आहे, हाफ आहे. हे थिटाची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री आहे. कळतंय का. अच्छा, आता थिटा 60 डिग्री जर झाला तर मला सांगा कॉस थिटा असतो काय, R/Z असतो ना. कळतंय, म्हणजे R/Z ची व्हॅल्यू हाफ आहे. इज इट ओके. म्हणजे Z इक्वल टू 2R. थोडक्यात व्हॉट इज Z, √R² प्लस XL². मग हे मला त्याने L सांगितलं आहे, XL काढता येईल का आपल्याला. XL 4R² मायनस R² काय येईल √3R येईल ना XL ची व्हॅल्यू. कळतंय, √3R अशी येईल. बरं, R ची व्हॅल्यू 100 आहे, म्हणजे दिस विल बी 100 √3. बरं, दिस इज इक्वल टू 2πf ओमेगा येईल ना, हे ओमेगा येईल. बरं, ओमेगाची व्हॅल्यू त्याने ॲक्च्युली दिली नाही आहे, द्यायला पाहिजे. पण ओमेगाची व्हॅल्यू ची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ घेऊन चालू, आता दिलेली नाही आहे म्हणून. एल काय झालं म्हणजे 100 √3 अपॉन 2πf. हे 50 हर्ट्झ घेऊन चालू, 100 झालं ना, 100 कट झाले, म्हणजे √3/π हेनरी. कळतंय का. आता त्यांनी हे द्यायला पाहिजे होतं खरं, ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ द्यायला पाहिजे होती, ते त्यांनी दिलेलं नाही आहे. पण आपण एक जनरल घेऊन चालली, कारण आपल्या सोर्समध्ये किती असतो, आपल्या AC जो आपण रेग्युलर वापरतो तो 50 हर्ट्झ असतो. इट्स अ स्टँडर्ड नंबर फॉर इंडिया इन इंडियन पॉवर सिस्टम.
चलो आता पुढे लास्ट अँड द बेस्ट 76 2.5 by pi microfarad capacitor and this much ohm resistance are connected in AC series. Source of 200 volt, this much frequency, the power factor. बरं, काय म्हणलं कॅपॅसिटरची व्हॅल्यू 2.5 बाय पाय मायक्रो. मायक्रो विसरायचं नाही कधी, मायक्रो दगा देऊ शकतं. ओके, आणि रेजिस्टन्स काय दिला आहे 3000 ओहम. बरं, जॉईंट इन सिरीज AC वोल्ट किती दिलेला आहे, सप्लाय 200 वोल्ट, हा RMS असतो. बरं, आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 पर सेकंड म्हणजे हर्ट्स. ओके, पॉवर फॅक्टर त्याने विचारलेला आहे आणि पॉवर डिसिपेटेड. ठीक आहे, पॉवर फॅक्टर काढता येईल. बोला, पॉवर फॅक्टर कशा काढणार, R/Z असतो ना पॉवर फॅक्टर. बरं, कॉस थीटा इज इक्वल टू R/Z. बरं, R ची व्हॅल्यू तरी दिलेली आहे 3000. Z काढता येईल पाहिजे. बरं, Z कसं काढणार बघा, Z इज इक्वल टू R² प्लस XC स्क्वेअर. बरं, XC कसं काढणार 1/ωL ओमेगा C सॉरी XL असतो ωL आणि XC असतो 1/ωC ना, म्हणजे हे 2.5 पाय 10⁻⁶. हे व्हॅल्यू C ची व्हॅल्यू टाकली तर केअरफुल टाकावं लागेल जरा. पाय कट झाला, हे काय 5/2 असतो ना, 5/2 तो 2 हे किंवा हे 5 झालं एकूण. ठीक आहे, हे 2 आणि हे 2.5 5 झालं, म्हणजे 250 झालं आहे खाली. 250 म्हणजे 0.25 खाली 250 ना, म्हणजे 0.25 × 10⁻³ लिहू का मी 250 म्हणजे, आणि हे 0.25 असतं 1/4 म्हणजे 4 वरती गेला म्हणजे झालं 4 × 10⁻³ ओहम. ठीक आहे, हे काय झालं XC. कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, नो प्रॉब्लेम. दिस इज XC. बरं, XC टाका इथं आणि Z काढा. बरं, Z काय आला √R², 3000 स्क्वेअर प्लस 4000 स्क्वेअर, हे होईल 5000. याचं काय होईल 5000, म्हणजे R/Z किती आला 3000/5000. कॉस किती येतो, हे 53 डिग्री येईल. हा 3/5 ना कॉस. ओके, म्हणून काय झालं, हे थिटा झाला 50, म्हणजे बेसिकली कॉस थिटा झाला 3/5, म्हणजे पॉवर फॅक्टर 3/5 झाला. पॉवर फॅक्टर इज 3/5 मेक्स इट 0.6. म्हणजे A आणि C मधला ऑप्शन असणार आहे. अच्छा, आता त्यांनी पॉवर डिसिपेटेड विचारलेलं, किती पॉवर डिसिपेटेड असतील, VRMS IRMS कॉस थिटा ना, कॉस थिटा तरी 0.6 आहे, नो प्रॉब्लेम. पण आता IRMS ची करायची गरजच नाही ना, कारण IRMS इज व्हॉट V/Z, म्हणजे VRMS² कॉस थिटा. VRMS किती आहे 200 स्क्वेअर, 200 स्क्वेअर बाय Z किती आहे 5000 इंटू 0.6. हे सॉल्व करा. हे 10⁻⁴ झाले, हे 3 झाले, म्हणजे 10 राहिले, हे झाले 24/5, म्हणजे 5 20 पंचाटे 40, 4.8 वॅट. देर इट इज. 76चा आन्सर C आहे. इतकी एनर्जी डिसिपेट होईल, कळत आहे. ओके, अशा पद्धतीने आपण 76 पर्यंत आर्यनचे आर्यन नाही टार्गेटचे तुमचे सगळे डाऊट्स सॉल्व्ह झालेले आहेत. मी तर सॉल्व्ह करून दाखवले तुम्हाला. ते 2 प्रॉब्लेम जे राहिलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो, एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो फक्त, वॅटलेस करंट काय असतो, अँड देन वी विल गो टू दोज 2 प्रॉब्लेम्स. कळत आहे. फाईन, सो देअर इट इज. यातले तुम्हाला कुठले किती प्रॉब्लेम तुम्हाला नव्हते आले आणि मध्ये मध्ये तुम्ही पॉज करत बघितले असं येत आहेत का, ह्याला प्रॅक्टिस फार लागते. एकतर त्याच्यात कॅल्क्युलेशन चांगलं असतं, कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस पाहिजे. तिथं तुमच्या आत्तापर्यंत होत आली असेल, आपण 1 वर्ष झालं असे कॅल्क्युलेशन अशा प्रकारचे करतोय. आणि दुसरी गोष्ट कन्सेप्ट, काय कुठं काय करायचं, कशा स्टेप घ्यायच्या, काय सॉल्व्ह करायचं, ते प्रॅक्टिस ती जाणार आहे. तुम्ही हे सगळे सोल्युशन्स बघा, आणि इफ यू वॉन्ट आय कॅन गिव्ह यू मोर प्रॉब्लेम्स.
ह्याच्यासाठी सॉल्व्ह करायला प्रॅक्टिसचे. ठीक आहे, चलो वी विल एंड विथ दिस. टेक केअर, बाय.